आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये देखील प्रणय मात्रेला आपण पाहाल. ओव्हर पिच बॉल इनसाइड द आउटचा फटका. यस, झेल आहे हवेमध्ये डाऊन द फिल्डर. पहिली विकेट, पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय इथे मात्र बेलपाडा टीमला. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात. खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. थँक्यू डीजे. पहिला ओव्हर सुरू आहे आणि पहिला धक्का मिळालाय आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमचा राहुल गडगे. राहुल गडगे मात्र हा 2 या धावसंख्येवर बाद झालाय. नवीन फलंदाज करण जातोय. करण पाटील संघाचा हा मुख्य खेळाडू, संघाचा संघनायक आणि खरं तर या टेंबोडे टीमचा हा तारणहार. 1 डाऊनला जातोय इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. आज हरिचंद्र भगत साहेब खरं तर बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आमची भेट झाली याच परिसरामध्ये. आज तरघर गावचे हे खरं तर भूमिपुत्र आहेत, परंतु सातत्याने या परिसरामध्ये उलवाडोडमध्ये ते समालोचन करत असताना सूत्रसंचालन करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर टेनिस क्रिकेटची त्यांना प्रचंड आवड आहे. आज बघितलं तर वयोवृद्ध म्हणजेच एक सिनियर समालोचक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. एक चांगलं मार्गदर्शन देखील आम्हाला मिळतं. इथे हलकासा स्टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. करणनं काय केलं तर पहा, आल्या क्षणाला त्यानं मोठा फटका नाही केला तर खेळण्याचा प्रयत्न केला. हलकंसं चेंडू अगदी शॉर्ट पॉईंटकडे तटवलंय. एक सिंगल काढल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. 4 धावा धावफलकावर लागल्यात. 4 धावा धावफलकावर. श्री यशवंतजी ओवळेकर या खरं तर आमच्या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ. हवेमध्ये खेळलाय फटका, मिस टायमिंग झालाय. यास, सिली मिड ऑफला 30 यार्ड सर्कलच्या श्वासासाठी प्लाय झेल आणि समाप्त झालाय. आणखी एक फलंदाज कुणाल भोईरचा हा खेळ. त्याच्या नजरेत आग गेली दिलासा भाग त्याचा अंगार फेकणार सारवा. रघु पिंजऱ्यात आला, रघु पिंजऱ्यात आला, हे रघु पिंजऱ्यात आला, रघु पिंजऱ्यात आला. 2 गडी लवकरात लवकर माघारी परतलेत. पहिल्या पॉवर प्लेस मध्ये हे 2 गडी बाद झालेत. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमला एका मागून एक या ठिकाणी धक्के मिळत आहेत. आल्या पावली माघारी फलंदाज जाताना पाहायला मिळत आहेत, परंतु टेंबोडे टीम तुम्हाला खेळपट्टीवर राहून खेळावं लागेल. 4 षटकांचा जरी मॅच असेल ना तरी मात्र खेळपट्टीवर राहून तुम्हाला धावा वाढवाव्या लागतात. अशा परिस्थितीमध्ये बेलपाडा 11 बेलपाडा रोहन कडूचा हा संघ आता हवी झालाय पहिल्याच ओव्हरमध्ये, जिथे मात्र धावसंख्या धावफलकावर अवघ्या 4 पाहायला मिळत आहेत आणि 2 गडी बाद केलेत. गोलंदाज विनय मात्रे. विनय मात्रेचं हे पहिलं षटक. बेलपाडा गाव म्हटलं तर नक्कीच जेनपेटी बंदराच्या आसपास असणारे हे गाव आपल्या परिसरातील सर्वात खरं तर हे प्रगतशील गाव, परंतु इनसाइड आउटचा अप्रतिम टोला लगावलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक कोणी नव्हता, गॅप शोधली आणि हा गॅप शॉट अप्रतिम चौकार. सुंदर संगीत. आज संकष्टी चतुर्थी आहे, अनेकांना उपवास असेल. भगत सरांनी आल्या क्षणाला आम्हाला सांगितलं की आज तुम्ही उपवासाच्या दिवशी का आलात. हा प्रेम आहे. परंतु भगत साहेब खरं तर संकष्टी एक टाइम उपवास आपल्या संपूर्ण समाजाला असतो, कारण गणपती बापांचं पूजन करणं हे आपलं खरं तर नेहमीच कर्तव्य राहिलंय. सुंदर संगीत देखील डीजे मास्टरनं वाजवलं. पहा, माझ्या बाप्पाने गणपती आणला, म्हणजे पप्पाने आणलेला गणपती. 1 वर्षा अगोदर हे गीत आलं होतं, परंतु मागच्या वर्षी एवढं गाजलं ना की प्रत्येकाच्या तोंडावर हे गीत आपल्याला करता ऐकताना पाहायला मिळालं. तदनंतर रील्स, इन्स्टाला रील्स देखील याच गीतावर अनेकांनी केल्या. माझ्या पप्पाने गणपती आणले हे संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं डीजे मास्टरने, कारण आज संकष्टी चतुर्थी आहे. सर्वांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया मागच्या दिशेनं. पहिला ओव्हर मात्र समाप्त झाला. विनय म्हात्रे बेलपाडा टीमचा हा गोलंदाज, ज्यानं फक्त 8 धावा दिल्या आणि याच विनय म्हात्रेच्या गुणवत्तेच्या जोरावर, कौशल्याच्या जोरावर उलवानोट मध्ये त्याला
5,000 पॉइंट्सने खरेदी केलाय उलवानोट प्रीमियर लीग मध्ये. लाऊड ऑफील परंतु अंपायर कोणताही प्रेशर किंवा निर्णय येत नाहीये. लाऊड अपील केला होता, नक्कीच चेंडू बॅटला स्पर्श झाला होता परंतु खाली पडला होता खेळपट्टीवर. अंपायर सांगतायत. ही ओळख आहे आमच्या नीरज राणावत पॅनलची. सातत्याने अनेक स्पर्धा कव्हर करतायत. त्यांच्याकडे असणारा एक्सपिरियन्स, अनुभव खूप महत्वाचा. अनेक वर्ष त्यांनी टेनिस क्रिकेट देखील खेळलाय. नीरज पॅनलमध्ये आपण जेवढे अंपायर्स पाहतो ना, टेनिस क्रिकेट खेळून अंपायरिंग करतायत. वॉट ए स्ट्रोक, अगदी बॅकफुटला गेला, कव्हर पॉईंटचा हा स्क्वेअर कटचा फटका केलाय, सिंगल मिळते. कारण क्षेत्ररक्षक आहे बरोबर डीप कव्हर पॉईंटला, सिंगल मिळाली आहे. नक्कीच या मैदानावर ज्यांचं आगमन झालंय मी त्यांना विनंती करतोय, प्रेमनाथजी मडवी साहेब, उलवा गावचे आमचे प्रेमनाथ मडवी, आपल्याला विनंती आहे की आपल्या या व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. नावातच प्रेम आहे, प्रेमनाथ मडवी साहेब, आपल्याला विनंती आहे आपण यावं व्यासपीठावर. हा चेंडू स्लॉग हिट करायचा होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. आदरणीय प्रेमनाथजी मडवी यांचे इथे आगमन झालंय. आज उलवानोट परिसरामध्ये उलवा गाव म्हटलं, तरगर गाव म्हटलं ना, तर सातत्यानं भरपूर प्रेम मिळालं. ही आज टेनिस क्रिकेट खेळत अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून काहीसा दूर होता. नक्कीच अशाबोत नजरेनं पाहिलं आणि अंपायर देखील सिग्नल केलाय की हा हे वाईड. अतिरिक्त एक सिंगल मिळाली आहे. एक धाव मिळाली, संघाची धावसंख्या 1 ने वाढली, 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. बेलपाडा 11 बेलपाडा आजच्या रात्रीत हा दुसरा सामना. तिसरा सामना लगेच आपण सुरू करणार आहोत, त्यामुळे विनंती असेल थर्ड मॅच साठी देखील आपण अनाउन्समेंट करूया. कालभैरव, कलंबोली आणि नावडे टीमला. चला, जो संघ इथे उपस्थित असेल त्यांनी लगेच रिपोर्टिंग करायची आहेत. कारण पहा, आयोजक त्यांच्या गडबडीमध्ये असतात, परंतु आपण त्यांना सहकार्य करणं फार गरजेचं. हा चेंडू करणनं मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. चेंडू खाली राहिला. गोलंदाज सनीत ठाकूरचा. सनीत ठाकूर देखील काय कमालीची गोलंदाजी करतोय. विनय मात्रेने पॉवर प्ले मध्ये 8च धावा दिल्या. तोच त्यानंतर सनीत ठाकूर. शॉर्ट पिच बॉल, परफ्यूम डिलिव्हरी होते, थोडासा बाउन्स मिळाला. चेंडूला जसं आपण बघितला राईज होताना आडव्या बॅटने खेळण्याचा करणनं प्रयत्न केला. एक मोठी विकेट, एक मातब्बर खेळाडू करण जाईल तंबूच्या आश्रयाला. क्या बात आहे, काय संगीत आहे बा. 7-12 हे 7-12 कोणी आणलं तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. दिवंगत दिबा पाटील साहेबांनी भरपूर खरं तर आंदोलने केली आणि 7-12 कुल कायदा ज्या पद्धतीनं या आपल्या अग्री समाजामध्ये आला आणि 7-12, परंतु हे संगीत तुम्ही ऐकलात. खरं तर या 7-12 उतार्यावरनं अनेक भावा बहिणींची भांडणं झाली, जमिनीचे वाद सातत्यानं सुरू आहेत. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच एक संदेश आपण पोहोचूया की वाद विवाद करू नका. भाऊ बहिणीचं प्रेम तुम्ही कधी तोडू नका. पैसा आज आहे, उद्याही नसेल किंवा असेल, परंतु प्रेम मिळणार नाहीये. सेकंड ओव्हर, काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी, वाखान्य जोग गोलंदाजी. इथे मात्र गोलंदाज सनीत ठाकूरनं केलेला तिखट मारा टेंबोडे टीमच्या अगेन्स्ट. आणि अशा परिस्थितीमध्ये सनीतच्या षटकामध्ये धावा प्रणय किती आल्या तर फक्त 3 धावा. 3 धावा दिल्यात या सनीत गोलंदाजानं. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि टोटल स्कोर फक्त गुणतालिकेवर पाहायला मिळते, ती म्हणजेच 3 गडी बाद 11 धावा.
पुल्लर लेनचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. काय फिल्डिंग सजवली आहे खरं तर. मच्छिंद्र पाटील सर आपण बघितले फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जे आहे ना खरं तर अगदी योग्य चेंडूमध्ये गोलंदाजी करतोय आणि तसेच चेंडू जातात फिल्डरच्या बरोबर हातामध्ये. खूप चांगली फिल्डिंग सजवत असताना ओव्हर फिश बॉल लॉफ द बॉल लॉफ्ट स्ट्रोक बॉल इज गो 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 आउट ऑफ द पार्क. मॅट्रिक्स ट्रॉफी मधला येतोय ब्रँडेड सिक्सर. सहा धावा आल्यात. गरज आहे आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमला धावांची आणि अशा परिस्थितीमध्ये निर्णायक क्रुशियल मोमेंटला आलेला सिक्सर. हा चेंडू लेग स्टंपला होता आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक जातोय चेंडूच्या मागे. यास नीरज रणावत सरांचा इशारा येतोय. हा आहे वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव म्हणजे 1+1 2 धावा मिळत आहेत. टोटल रन्स 21 आकडा आठवल्यानंतर तुम्हाला आज चतुर्थी आहे. 21 मोदकांची आठवण येईल कारण 21 आकडा गुणतालिकेवर लागलायत. माझ्या बाप्पाला आवडणारे 21 मोदक. आज संकष्टी चतुर्थी. मिस टायमिंग स्ट्रोक होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. फलंदाज आयुषनं लगावलेला षटकार चौकार त्यानंतर निकेश मस्कर स्ट्राईक रोटेट करतोय. चांगली साथ नेहमीच जर आपण फलंदाजाला बघितलं एका वेळेस जर एक फलंदाज चांगली फटकेबाजी करत असेल तर त्याला साथ देणं फार गरजेचं. ते करतोय आता निकेश. फुल्लर लाईनचा बॉल खेळपट्टीवर गुडघा टेकून खेळावं लागलं. चेंडू लॉंग ऑन कडे जातो. एक सिंगल. काय फिल्डिंग जबरदस्त. क्षेत्ररक्षण भगव्या टी शर्ट मध्ये असणारे हे सर्व बेलपाडा 11 संघाचे क्षेत्ररक्षक काय फिल्डिंग करतायत. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर काऊ कॉर्नर त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची विभरचना मात्र पाहायला मिळते. एक सिंगल धाव मिळते. खोलवर पद्धतीचा चेंडू वाट फिल्डिंग. रोहन होता त्या ठिकाणी मला वाटतंय. रोहन कडू एक लिजेंड प्लेअर अनुभवी खेळाडू. 22ची धाव मिळते. स्वतःला झोकून दिलं. जीवाची पर्वा केली नाही. चेंडू अडवायचाच आहे अन्यथा मग मात्र सीमारेषा ओलांडेला हा चेंडू. अशा परिस्थितीमध्ये डाय मारून हा चेंडू अडवलाय. 3 धावा सेव्ह केल्या रोहननं. एका धावेनं मात्र संघ आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावर लागल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8.0च्या सरासरीनं आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे टीमचे फलंदाज देखील बाद झाले. 3 बाद 23 धावा. 10:45 ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर इथे मिनिटं झालेली आहेत 10 मिनिटं आणि 45 सेकंद. इथे टाइम अलर्ट आमचा पूर्णपणे नोंद करत असताना 10 मिनिटं 45 3 षटक खूप योग्य वेळामध्ये चांगल्या वेळामध्ये फेकलेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. प्रणय मात्रेनं टाइम अलर्ट केला. इथे नोंद केली जाते. लास्ट ओव्हर धावसंख्या 24 रन्स 24 धावा धावफलकावर. लास्ट स्लॉग ओव्हरचं षटक. इथे मात्र डॉट बॉल जातोय. डॉट बॉल जातोय. सातत्यानं आपण अनाउन्समेंट करतोय कारण वेळ वाचवावं लागेल. रात्रीची स्पर्धा आहे आणि रात्रीची स्पर्धा म्हटली ना पुन्हा एकदा हा तर बॉल मिस झालाय परंतु शॉर्ट थर्डमॅनला रोहन आहे. सिंगल लेग बायच्या स्वरूपात मिळते. 1 धाव मिळते. खूप चांगली गोलंदाजी मी म्हणेन अगदी टिचून मारा केला जातोय. लाईन मध्ये गोलंदाजी लययुक्त गोलंदाजी आणि त्याचबरोबर अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल फ्लाय स्लिपला आहे. रोहन डायरेक्ट हिट करणार का आणि केळा देखील होता. डायरेक्ट हिट केला होता परंतु फलंदाज सुरक्षित कारण हिट झाला नाही. एक सिंगल मिळाले. आता 3 बॉलवर अटॅक अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. आक्रमकपणा अंमलात आणावा लागेल बॅट्समन टेंबोडे टीमच्या संघातील खेळाडूंना. 26 धावा धावफलकावर. अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात बॉल मिस होत आहेत. ऋतिक मात्रेचं कौतुक करूया. स्लॉग ओव्हरचा षटक म्हटलं तर जबाबदारीचं षटक असतं.
पहा ज्यावेळी ओझं डोक्यावर असतं ते लादलेलं असतं ते दिसत नाही, परंतु इथे जबाबदारी मात्र दिसायला नक्कीच लागली आहे. वूक केलाय, शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहे उभा, विकेट मिळेल, आणखी एक फलंदाज होईल बाद. 4 गडी बाद झालेत 26 या धावसंख्येवर. युग पुरुषांची प्लेयर कोंबडभुजे टीमचे 40+ खेळाडू आज कोंबडभुजे, उल्वे आणि तरगर म्हटलं तर 40+ बरेच खेळाडू तयार झालेत, कारण त्यांच्या समवेत आम्ही टेनिस क्रिकेट खेळलाय आणि इथे मात्र सर्व प्लेयर्स इथे उपस्थित आहेत. लास्ट काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेवटचा बॉल देखील पहा, काय कमालीची गोलंदाजी. ऋतिक मात्रेचं कौतुक करावंच लागेल. स्लॉग ओव्हरचा षटक आणि या षटकामध्ये प्रणय फक्त आणि फक्त 3च धावा. व्हॉट ए बॉलिंग, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. 4 षटकांचा खेळ समाप्त. अवघ्या 27 धावा लागल्या आहेत. 27 धावा लागल्या आहेत आणि 28 धावांचं लक्ष्य नावडे आणि कलंबोली. चला या लगेच, कारण मी पहिला कॉल तुम्हाला मॅच सुरू होतानाच केला होता. कलंबोली टीमचा संघनायक आले, कलंबोली टीमचा संघनायक आलेला आहे. नावडे टीम चला, नावडे टीमचा संघनायक इथे आलेला आहे. कलंबोली टीमचे संघनायक चंद्रकांत दादा म्हात्रे. खरं तर हे देखील या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालं. पुंडलिक काकांच्या अगदी बाजूला असनस्त झालेत चंद्रकांतजी म्हात्रे. जन्मभूमी ओवले आणि कर्मभूमी तरघर म्हणून आम्ही त्याला सातत्यानं म्हणतो. आज त्यांचं इथे आगमन झालं आहे. तर भगत साहेब पहा, पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिला सत्र देखील समाप्त झालाय आणि कलंबोली संघाच्या संघनायकाला आता अनाउन्समेंट आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. करायचे आहेत 24 चेंडूमध्ये फक्त 28 धावा. लो स्कोरचा मॅच आहे, परंतु भगत साहेब तुम्हाला देखील अनुभव आहे, कधी कधी लो स्कोरचे मॅच हाय व्होल्टेज डोकेदुखी ठरतायत संघाला. परंतु सामना कसा रंगेल, काय असेल मॅच मध्ये रंगतपणा, हे नक्कीच ऐकत राहा. रेवालजी, या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं देणगी लाभली असे आमच्या कोबडजे गावातील प्रथम सरपंच सन्माननीय विजय शेठ शिडोणकर यांचे चिरंजीव सिद्धेश्वर विजय शिडोणकर यांच्याकडनं 10,000 रुपयाचं तब्बल देणगी तसे आले. विश्वेश्वर क्षमा असावी, विश्वेश्वर विजय शिडोणकर यांच्याकडं 10,000ची तब्बल देणगी आली. तर नक्कीच हे मंडळ जे आहे आभारी त्यांचं असणार आहे. काल ते उद्घाटनाच्या वेळी ते हजर होते. तदनंतर भाई राजेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई हे देखील उद्घाटन समयी हजर होते. तदनंतर आपले रायगड जिल्ह्याचे झेडपी सदस्य विद्यमान सदस्य रवींद्र विश्वनाथ पाटील हे देखील होते. बरेचसे मान्यवर त्यांच्या समवेत काल उद्घाटन अतिशय मोठा लवाजमा ह्या उद्घाटन समय आम्ही या केव्ही काका मैदानावर बघितला. अतिशय चांगली अशी स्पर्धा आजी तशी रंगताना दिसतोय रजनी. आणि आताच मात्र जो सामना चालू आहे अर्थातच टेंभोडे विरुद्ध बेलपाडा अशी ही लढत चालू आहे. मगाशी बेलपाडा हे संघानं आदरणीय सन्माननीय प्रेमनाथजी मडवी, खरं तर उल्वे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रेमनाथजी मडवी, आपल्याला विनंती आहे की आपण या स्वागत कक्षामध्ये तुमच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. एक खरं तर ज्यांच्या नावातच प्रेम आहे, प्रेमनाथ मडवी. नक्कीच रिवालजी, इथे चंद्रकांतदा म्हात्रे जे बसले आहेत त्यांचे सुपुत्र जे आहेत अक्षय चंद्रकांत म्हात्रे, तर अक्षयचे ते सासरे भाऊ आहेत प्रेमनाथजी मडवी. तर नक्कीच इथे व्यासपीठावरती सन्मानित होत आहे. यशवंतजी ओलेकर या स्पर्धेच्या संपूर्ण स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आदरणीय यशवंतजी ओलेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान प्रेमनाथजी मडवी. खरं तर आज आपण पाहतोय सासरेबुवांचा हा शुभ सन्मान आणि सासरेबुवा किती यंग आहेत पाहू शकाल. आणि आज अक्षय म्हात्रे यांचे सासरेबुवा प्रेमनाथ मडवी यांचा इथे शुभ सन्मान यशवंतजी ओवळेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. हा सन्मान आहे तुमचा प्रेमाचा, हा सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे तुमच्या नेतृत्वाचा. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मॅट्रिक्स ट्रॉफी 2023 and 24 नांदाई माता सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ तरघर यांच्या वतीनं पुन्हा एकदा
हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. नक्कीच तरघर गावातील हरेश्वरजी मोहिते ह्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. हरेश्वरजी मोहिते. बेलपाडा संघाचे फलंदाज जे आहेत त्यांना 28 धावा करायच्यात विजयासाठी 4 षटकांमध्ये. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये गेली. अर्थात तशी सलामीची जोडी स्ट्राईक एंडला येतो रोहन कडू आहे आणि नॉनस्टॉकर एंडला आहे तो खरं म्हणजे रणजित ठाकूर आहे. बघूया 28 धावा फक्त खरं म्हणजे करायच्या आहेत त्या विजयासाठी. अतिशय चांगली मोठी अशी स्पर्धा आहे. खरं म्हणजे आपल्याला वाटेल फाईट स्कोर आपण थोडासा ठेवायला पाहिजे होता, परंतु गोलंदाजी एवढी टिचून झाली, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली, त्याच्यामुळे फक्त त्यांना 27 धावावर फक्त रोखून ठेवण्यामध्ये आले आणि 28 धावांचं आव्हान दिलं आहे. बघूया पुन्हा चेंडू फेक करतो. पहिला चेंडू आहे आणि फॉलो थ्रोमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र काहीच झाली नाही आहे. विकेट देखील तशी साबूत आहे, म्हणजे 28 धावा करायच्या. एक चेंडू झालेला आहे. उरल्या चेंडूमध्ये आता मात्र 28 धावा विजयासाठी करायच्या आहेत. राहुल गडगे गोलंदाज आहे. पुन्हा एकदा चेंडू येथे मात्र वाईटचा इशारा होतो पंचांकडनं. नॉनस्टॉकरचे पंच इकडं आमच्या इशारा कळतात. तिकडे गुणलेखक आमचे देखील प्रणयजी म्हात्रे मोराबे, मॅन फ्रॉम मोराबे अतिशय चांगल्या प्रकारचं गुणलेखाचं काम करतात. त्यांच्या समवेत जोडीला आहेत उलवा गावातील सचिन सरंजी पाटील. बघूया पुन्हा एकदा चेंडू पडतोय. राहुल गडगेचा चेंडू पडतोय. पुन्हा खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा गंडू मारण्याचा प्रयत्न होता. गुडल्यांसवर पडला चेंडू हलकाचा खाली बसतोय. चेंडू यष्टीरक्षक कामगिरी आपली चोख बजावतोय. धावसंख्या मात्र कुठल्याही प्रकारची धावसंख्येचा अजूनही सुरुवात झालेली नाही धावसंख्येला. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहे, त्याच्यामध्ये एक वाईटची धाव मात्र मिळालेली आहे ती बेलपाडा संघाला. बघूया पुन्हा एकदा चेंडू फेक करण्यासाठी राहुल गडगे याचा उंचावरनं मारण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या दिशेला उंचावरनं मारला चेंडू आणि झेलबाद होते फलंदाज. अतिशय चांगल्या प्रकारचे आता मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र इथं पाहायला मिळतोय. 27 क्षण मतदार संघटनेचे माजी आमदार सन्माननीय आदरणीय श्री बालाराम दत्तात्रय पाटील अर्थातच बाराम शेठ यांचे इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. एक निष्ठावंत कार्यकर्ता, शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते अर्थातच सन्माननीय आदरणीय बालारामजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन होताना आपण पाहतोय. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच खरे यशाचे गमक, हे ब्रीदवाक्य घेणारे शेतकरी कामगार पक्षाचे एक आदरणीय सन्माननीय बालारामजी पाटील साहेब. त्यांच्या समवेत आदरणीय नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे प्रमोदजी भगत साहेब हे देखील इथे उपस्थित झालेत. आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचे देखील शुभागमन फटाक्यांच्या आतषबाजीनं हे आगमन होताना ठाणे जिल्हा, पालघर, रायगड, मुंबई अशा अनेक जिल्ह्यातून खरं तर नेतृत्व करणारी ही व्यक्ती माजी आमदार सन्माननीय बालारामजी पाटील दत्तात्रय पाटील. खरं तर ज्यांचे आदर्श समोर ठेवले, अर्थातच ज्यांना आपण पाहिलं की अनेक वर्ष त्यांनी निस्वार्थी सेवा केली. दिबा पाटील साहेबांच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून अनेक आंदोलने ज्यांनी केली, ते दत्तात्रय पाटील नावडे त्यांचे सुपुत्र, समाजाचा वारसा जपणारी व्यक्ती बालाराम पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. मॅट्रिक्स ट्रॉफी मध्ये बालारामजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. प्रशांतजी कोहली, गौतम कोहली मोहा यांचेही या ठिकाणी आगमन झालंय. थँक्यू सो मच, मोस्ट वेलकम.
पाहुण्यांचं शुभागमन होताना प्रमोदजी भगत साहेब टेनिस क्रिकेटची त्यांनाही आवड आहे, अनेक वर्ष त्यांनी टेनिस क्रिकेट खेळला आहे. या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. परंतु जाऊया पुन्हा एकदा, मॅच सुरू आहे, ऐकूया मच्छिंद्रजी पाटील सरांना. थँक्यू सो मच रिवल सर. यावेळी आपण सामना जिंकण्यासाठी 28 समाजा लक्षाचा पाठला करताना असं का तुम्हाला पाहायला मिळतो. ऑन साइड घेण्याचा प्रयत्न मात्र नाही जमलं. डॉट डिलिव्हरी, सच अ गुड बॉलिंग, फॅबुलस बॉलिंग अटॅक. पहिल्या पिवळमध्ये चांगली गोलंदाजी झाली. आता हलसेकाला आकार नाही मैदानावरती, फक्त 2च धावा. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय बाराम पाटील आमचे बाळू साहेबांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम साहेब तुमच्या मैदाना मंचावरती. काल साहेबांचा वाढदिवस, कालचा दिवस तुमचा वाढदिवसाचा साहेब, आणि काल तुमची भरपूर वाट बघितली आम्ही. मात्र साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर उपक्रम तुम्हाला पाहायला मिळाले. तब्बल 1 नव्हे ते 5 जिल्ह्यांचे आमदार. कारण दत्तात्रय साहेबांची इच्छा होती की आपला मुलगा आमदार व्हावा, आणि साहेब असे आमदार झाले की 1 नव्हे तर 5 जिल्ह्यांचे आमदार, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणा आणि त्यानंतर पालघर, अशा 5 जिल्ह्यांचे आमदार साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं हे सक्रिय व्यक्तिमत्व, सर्वांच्या मनात घर करणारं व्यक्तिमत्व. दिबा पाटील साहेबांच्या नंतर मी म्हणेन एकच असं व्यक्तिमत्व असेल ज्यांच्यावरती लोकांनी भरभरून प्रेम केलं. या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे बाराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब, तुमचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. तुमच्या इच्छा, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा गगनाला भिडू दे. जीवनात तुमच्या सर्व काही तुमच्या मनासारखं घडू दे. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, सुख समृद्धी लाभो, ही आयोजकाच्या वतीने तुम्हाला आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. समेत प्रमोद भगत साहेब यांचं देखील आगमन, नरेश्वर पाटील आमचे तरुण तडफदार नगरसेवक यांचं देखील आगमन, सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. 1 धाव फलकावरती शेतकरी कामगार पक्षाची ज्योत पेटवली, ती सातत्यानं चालू ठेवली. निरंतर कार्य साहेबांच्या माध्यमातून, मग गोरगरीब असो, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे कार्य महत्व आणि सर्वांच्या हृदयामध्ये राज्य करणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय बाराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, तुमच्या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. येस रिवॉल. थँक्यू मच्छिंद्र सर. लगेच आपण आमंत्रण करूया प्रमोदजी भगत, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक प्रमोदजी भगत साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस करून घेऊया आपण. मॅच असेल नावडे विपक्ष कळंबोली, टॉस केलं जाईल तर नक्कीच आपण टॉस करूया. थोडीशी माफी मागतोय या ठिकाणी, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. खूप चांगला फटका देखील पाहायला मिळतोय मैदानावर, अगदी चांगला खेळ सुरू आहे. आदरणीय प्रमोदजी भगत साहेब, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, आणि त्यांच्या शुभास्ते हा टॉस केला जातोय. 4 षटकांचा मॅच असेल नावडे विपक्ष कळंबोली. नक्कीच बालारामजी पाटील साहेब, त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी नावडे, आणि त्याच गावचा हा संघ त्याला टॉस करताना. टॉस का बॉस कळंबोली संघ. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा देऊया. मॅच लगेच सुरू होईल, परंतु ऐकूया पुन्हा एकदा एक गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. मॅचचं धावतं वर्णन ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांच्या आवाजातून. थँक्यू रिवाल सर. धावसेकाला आकार येतोय. आपण सामना पाहतोय पहिल्या फेरीतला दुसरा सामना पाहायला मिळतोय. 28 समाजा लक्षाचा पाठलाग करताना संघ मात्र खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पहिला सामना थरार झाला, प्रेक्षकांच्या मात्र कालचा टोका चुकवला पहिल्या सामन्यानं, आणि तसाच सामना तुम्हाला पाहायला मिळतो रात्रीच्या या शांत वातावरणामध्ये रंगलेला सामना. 8:36 आणि प्रेक्षकांच्या आलोट गर्दीमध्ये रंगता सामना. उर्द विकेट ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, गती जास्त निर्माण केले. चेंडूची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, सर्व गोष्टी मध्ये कंट्रोलमध्ये ठेवल्या. अनुशासित गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. वेल डिसिप्लिन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. धावसेका स्थिरावलेले. दुसऱ्या षटक मार्कर म्हणत असताना 19 धावा दाबलकावरती फक्त 8च धावा. 20 धावांची अजून गरज मैदानावरती. 28 धावांचं लक्ष. रिवाल्सर सामना फार चांगला होतोय मैदानावरती. प्रेक्षकांच्या आलोट गर्दीमध्ये रात्रीच्या या शांत वातावरणामध्ये रंगतोय हा सामना. रुपेशची घरात साहेबांचे नेहमी सातत्याने जवळ असणार आहे. रुपेश दादांचा आपण रुपेश मोहिते यांचं नेहमीच वर्णन करत असतो. बाराम पाटील साहेबांच्या नेहमीच जवळ असतात ते. खरी व्यक्तिमत्व त्याचं आहे, सर्वांच्या सुखदुःखात सभेगोने व्यक्तिमत्व. मी दिबा पाटील साहेबांचं आणि बाळासाहेबांचं वर्गीकरण का केलं, तर दिबा पाटील साहेबांनी देखील इलेक्शनसाठी लोक मदत करायची, आणि हे असं पहिलं व्यक्तिमत्व आहे ज्यांना इलेक्शनसाठी लोक मदत करतात. कारण सर्वांच्या मनामध्ये राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाळाराम पाटील साहेब. स्वागत आहे तुमचं साहेब. उलवान ओव्हरमध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग मैदानावरती. काय अटॅक दाखवला मैदानावरती. काउंटर अटॅकला सुरुवात केली सुरुवातीपासून, आणि षटकाची होते सांगता येणारे चेंडू 12 आणि गरज येते आता मात्र 20 धावांची. काल मात्र साहेबांचा वाढदिवस होता. नवे क्षितिज, नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट, स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावरती राहावं, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य असेच तलपत राहावं. तुम्हाला वाढदिवसाच्या साहेब लाख लाख शुभेच्छा.
भरपूर वर्ष रिवाल सर शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली कार्यरत असताना एकनिष्ठ नेतृत्व, कधीही पक्ष बदलवला नाहीये असे एकनिष्ठ नेतृत्व म्हणजे आमचे साहेब. साहेबांचा आम्हाला फार अभिमान आहे. सध्या रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमॅनपदी साहेब विराजमान आहेत. आमच्या शिक्षकांच्या सर्व उपलब्धता, ज्या सुविधा आम्हाला अडचणी येतात, साहेब 24 तास आमच्यासाठी अवेलेबल असतात. 365 आमच्यासाठी अवेलेबल असतात. त्यामुळे साहेबांचं आम्ही अभिनंदन करतोय. त्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. साहेबांचा वाढदिवस. डीजे मास्टर, सामना 2 मिनिटं थांबवायचं आहे. आंदोलनं केली आहे. मग जेलमध्ये जाण्याची देखील वेळ साहेबांवर आली होती. हे त्यांचं काम आहे, कर्तृत्व आहे मच्छिंद्र सर. निश्चित रिवाल सर. शिडकोले देखील वेळोवेळी साहेबांना लढा दिलाय. चेंडू मात्र टॉप एज लॉंगाला जज करतोय. ओ व्हॉट अ कॅच, सुपर बॅलन्स. आणि पहिलाच फलंदाज अजूनही बाद होतोय या षटकामध्ये. येणारे चेंडू 10 आणि गरज ती 20 धावांची. रिवाल साहेबांचे आंदोलन आपण पाहिले. शिडकोला जेलभर आंदोलन केलं. भरपूर वेळा साहेब जेलमध्ये देखील गेले, मात्र कुठेही मुठभर मागे सरकले नाहीत. कारण नेता कसा असावा, नेहमी लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असावा. आणि त्याचमुळे तर आपण शेतकरी कामगार पक्षाचा ब्रीद वाक्य पाहतोय, तो लाल सलाम. शेवटच्या रक्तापर्यंत, रक्ताच्या थेंबापर्यंत फक्त लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून. हे धडेचं नेतृत्व म्हणजे आमचे बारामपाडी साहेब. मी मगाशी म्हटलं ठाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर अशा 5 जिल्ह्यांचे आमदार साहेब. फार मोठी जबाबदारी साहेबांवरती आणि ती साहेबांनी जबाबदारी चोखरीत्या पार पाडली. मागच्या 5 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्याने बदल आपण पाहिले. या दरम्यान हेमंतजी दरे आणि किरणजी खणावकर यांचे हे आगमन झालंय. नावडे गाव करता नावडा संघ मैदानावर खेळतोय. हेमंतजी दरे, किरण खणावकर आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. तांबोली सर देखील इथे आगमन झालंय, तुमचंही हार्दिक स्वागत. नक्कीच चर्चा सुरू आहे मच्छिंद्र सर. आज बाळारामजी पाटील साहेबांची, आपल्या वडिलांचा वारसा जोपासणारी ही व्यक्ती, समाजाचं कार्य, आता समाजकार्य हाच आमचा ध्यास. आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणारी व्यक्ती बाळारामजी पाटील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. 9 चेंडू आणि गरज ती 20 धावांची. किरण खानावकर यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम किरण खानावकर तुमचं. या स्पर्धेत तुमचं मनापासून स्वागत. ग्रेट डिलिव्हरी. चेंडू खाली राहिलाय. डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ऑन साइड लगण्याच्या नादामध्ये बीट होते फलंदाज. डॉट डिलिव्हरी. येणारे चेंडू आता मात्र राहिले ते 9 आणि गरज ती 20 धावांची. रिवाल आपण पाहिलं की मगाशीच मी विचार केला, हा सामना तुम्हाला पाहण्यामध्ये पुन्हा एकदा हा उलटे सामना होतोय. आज मात्र अंगावरती शारा निर्माण करतोय आणि अक्षरशः प्रेक्षकांना घामाघूम करतोय. आज स्वेटरची गरज नाही रिवाल सर, कारण वातावरण गरम आहे मैदानावरती. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह
High backlift, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the mid wicket. That's a huge six out of the park. हिंदुत्वाचं जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती 8 चेंडू 14 धावांची गरज. रेवल आपल्या माहितीसाठी साहेब देखील चांगले गोलंदाज होते, मात्र त्यांनी खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी केली ती मात्र ज्यावेळी साहेबांना लाल बत्ती मिळाली, पहिली अशी व्यक्तिमत्व आहे जी लाल बत्तीच्या गाडीमध्ये रायगडमध्ये आपल्याला फिरताना पाहायला मिळालं. ते एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे लाल बत्तीमध्ये फिरणारे आपले बाराबाडी साहेब. येणारे चेंडू 8 आणि 14 धावांची गरज. साहेबांकडे भरपूर अपेक्षा. जर सकाळी साहेबांच्या घरी गेलात रिव्हॉल्व सर तर तुम्हाला सँडल काढायला जागा मिळत नाहीये, एवढं प्रेम आहे साहेबांवरती लोकांचं. सातत्याने लोकसेवा 24 तास लोकांसाठी तत्पर. कधी आरोग्याची काळजी नाहीये, कधी परिवारासाठी वेळ नाहीये, फक्त लोकसेवा हेच ध्येय मैदा साहेबांच्या डोळ्यासमोर आम्ही नेहमी पाहिलंय. 8 चेंडू 14 धावा, सामना थरार रंगतोय. एका षटकानं सामन्याला कलाटणी दिली आणि वातावरण निर्माण केले मैदानावरती. पुन्हा एकदा सामना वेगात येतोय आणि सामना रंगात येतोय. लेन चुकते फलंदाजी, रिदम आता चुकलाय. कारण एक्झॅक्टली हाऊ टू handle tremendous pressure. It's a very difficult challenge for the batsman. Now he hit the six, so there is a lot of pressure. So let's see how we'll maintain the pressure and how to handle the pressure. Energy चेंडू 8 आणि 14 धावा, सामना रंगतोय मैदानावरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. लवली शॉट ड्राइव्ह केला ऑन ड्राइव्हच्या माध्यमातून, क्रॅकिंग शॉट, नाईस ड्राइव्ह, स्वीट टायमिंग. चेंडू ट्रॅव्हल विथ गुड फिल्डिंग, एक्सलंट चेसिंग आणि स्क्रीन समोर एक्झॅक्टली चेंडूला फील केलंय. क्रिकेटचा दर्जा, उंची, क्लास वाढवताना क्रिकेटचा ग्लॅमर आणि आधुनिक क्रिकेट किती उंचावलंय ह्याचं उत्तर दाखवलंय मैदानावरती. 2 धावा निर्माण केल्या. येणार समीकरण मैदान बदलते आणि समीकरण आता मात्र रिव्हल्सर 7-12. या 7-12ची चर्चा मगाची झाली. या 7-12ला भरपूर मी म्हणेन किंमत आहे सध्या, कारण खारघरनंतर सध्या उलवे शहर हे विकासाचे शहर आहे मित्रांनो. पैसा जपून वापरा, कारण पुढे पैसा तुम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे आपली प्रगती आपण साधा. संधी गेली तर वेळ गेली, कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शहाणपण संपलं. हीच खरी वेळ आहे तुमच्याकडं. 7-12 ऑन साइडला बॅट अँड बॅट ड्रीम होतोय. वेगवान गती निर्माण केली आणि षटकाची होते सांगता ओरिजिन समीकरण मध्ये निर्माण केलंय. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज थरार क्रिकेटचा. जय शिवराय. आणि याच रायगड जिल्ह्यामध्ये हे नामवंत आज व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय माजी आमदार सन्माननीय बाराम पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय प्रमोदजी भगत, त्याचबरोबर ज्ञानेश्वर दादा ज्यांचं गाव आहे घोट, अर्थातच घोट गावातील एक हँडसम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि नगरपालिकेमध्ये ज्ञानेश्वर मात्रे यांच्याकडे पाहिलं ना तर ऑल नगरसेवकांमध्ये हँडसम पर्सनॅलिटी. निश्चित आणि यंग देखील मी म्हणेन, कारण आपल्याला माहिती असेल वयाच्या 38 वर्षी सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री झाले शरद पवार, कमी वयाचे 25 वर्षाचे महापौर झाले संजीव नाईक, कमी वयाचे खासदार आपण पाहतो श्रीकांत शिंदे आणि कमी वयाचे नगरसेवक असतील ते आमचे ज्ञानेश्वर मात्रे. पनवेल महानगरचे तडून तडफदार नेतृत्व. 6 चेंडू 12 धावा. ऑल दी बेस्ट बोथ टीम, शो द गुड गेम. दोन्ही संघाला सर्वांचे लाडके व्यक्ती बाराम पाटील साहेबांच्याकडे हार्दिक शुभेच्छा. सामना रंगात येतो मैदानावरती. 28 धावा चेस करताना मैदानावरती दमछाक होती या संघाची. ओव्हर द विकेट ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह, उंची जास्त, लांबी कमी, जज करतोय फलंदाज बाद. दिस इज गॉन, ॲब्सोल्युटली गॉन मैदानावरती. अजून एक धक्का क्रमांक 6वा आणि या धक्क्यात मात्र संघ कधी सावरणार याचं उत्तर शोधूया. येणारे चेंडू 5 आणि गरती 12 धावांची थरार क्रिकेटचा. आता
12 समीकर बेकाने बदलत आहे ड्राईव्ह केला चेंडूला जस्ट स्टँड अँड डिलिव्हर एक्सलंट स्ट्रोक फ्रॉम द बॅट्समॅन आणि सामन्याची मात्र हवा काढली मैदानावरती षटकार धंदनी षटकार चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे 6 म्हणजे एका षटकारानं रिव्हर्सर सामन्याचं चित्र बदलवलं आहे आणि क्रिकेटमध्ये एखादा फटका एखादी विकेट एखादा डॉट चेंडू सामन्यामध्ये किती वेगानं परिवर्तन करू शकतोय हे पाहिलं आपण याची देई याची डोला मैदानावरती व्हॉट अ मॅच काय सामना रंगलाय 7व्या क्रमांकाचा फलंदाज 6व्या क्रमांकाचा फलंदाज पहिले जो षटकार मारू शकतोय म्हणजे फलंदाची ताकद किती आहे मैदानावरती फलंदाचं युनिट किती आहे मैदानावरती याचं उत्तर दिलं मैदानावरती व्हॉट अ मॅच येणारे चेंडू 4 आणि 6 दबा क्लोज एन्काउंटर नंबर दुसरा सामना आपण पाहतोय पहिल्या सामन्यात क्लोज एन्काउंटर आणि हा सामना देखील दुसरा क्लोज एन्काउंटर ऑन साइडला सच अ ग्रेट फिनिश व्हॉट अ फिनिश अँड दिस इज अ व्हेरी गुड फिनिश फ्रॉम द बॅट्समॅन आणि सामना जिंकला 3 चेंडू राखून दणदणीत विजय क्या बात आहे जबरदस्त मॅच झाला आणि खरं तर लो स्कोरचा मॅच हाय व्होल्टेज पाहायला मिळाला लगेच आपण मुख्य व्यासपीठावर सामना संपल्यानंतर काल मात्र साहेबांचा वाढदिवस परंतु रुपेशजी मोहिते या आयोजनाच्या माध्यमातून मॅट्रिक्स ट्रॉफीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत बर्थडे केक कापून मात्र या शुभेच्छा दिल्या जातील